नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या 15 अशा खास गोष्टी. वृषभ रास म्हणजे बैलाचं चिन्ह. वृषभ राशीचे लोक बैलाप्रमाणेच हुशार, विश्वासू, मेहनती, एकनिष्ठ आणि जिद्दी म्हणून ओळखले जातात. वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया. 1. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा मुळात कष्टाळू आणि शक्तिशाली असतो. तो सामान्यतः शांत असतो, परंतु राग आल्यास उग्र रूप धारण करू शकतो. 2. वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा प्रेम, सौंदर्य, कला, शांती आणि सौंदर्याचा ग्रह आहे. वृषभ राशीच्या लोकांना सर्व सांसारिक आणि संवेदी गोष्टी आवडतात. वृषभ राशीच्या लोकांना अन्न, मैत्रीपूर्ण लोक आणि भावनांची इच्छा असते. 3. त्यांना स्वतःचे कौतुक करून घ्यायला आवडते. भौतिक सुखाच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. काही वेळा ते थोडे हट्टी होतात. वृषभ राशीचे लोक ठाम मत देणारे असतात. त्यांचे विचार बदलण्यासाठी त्यांना पटवणे खूप कठीण असते. 4. वृषभ राशीचे लोक कितीही प्रगती झाली तरी त्यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. ते स्वभावाने खूप व्यावहारिक असतात. 5. शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना पुस्तक वाचणे, खेळणे आणि नृत्य यामध्ये रुची असते. 6. वृषभ राशीच्या लोकांना उच्च दर्जाच्या वस्तू आवडतात. मग ते घराच्या सजावटीपासून ते फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्ट दर्जेदार निवडतात. त्यांचा स्वभाव खुल्या मनाचा असतो. 7. त्यांना स्वतःचे कौतुक करून घ्यायला आवडते. वृषभ राशीचे लोक ठाम मत देणारे असतात. त्यांचे विचार बदलण्यासाठी त्यांना पटवणे खूप कठीण असते. 8. सरकारी कामांकडे कल असतो. सरकारी ठेकेदारीचे काम करून घेण्याची पात्रता या राशीच्या लोकांमध्ये असते. 9. चंद्र बुधाच्या प्रभावामुळे या लोकांना अपत्य रूपात मुलगी होऊ शकते. 10. त्यांच्या जीवनात व्यापारी यात्रा जास्त प्रमाणात होतात. या व्यक्ती नेहमी स्वतःच्या नियमांवर चालणारे असतात. 11. यांच्या डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो. 12. कारखाने, स्वास्थ्य, कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात. 13. हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रिय असतात. कलेच्या क्षेत्रामध्ये नाव उत्तमरित्या कमवतात. 14. आई आणि पतीची मदत किंवा आई आणि पत्नीच्या मदतीने घरातील ताळमेळ साधू शकतात. 15. हे लोक जोडीदाराच्या अधीन राहणे पसंत करतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमची कोणती रास आहे हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.